opportunity. Yeah. We thank you, Lord, this wonderful opportunity to study your word. देवपित्या आम्हाला तुझ्या वचनाचा अभ्यास करण्याची ही सुसंधी दिलीस याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. We pray you speak to all our hearts. आणि मग अंतःकरणापासून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. And bless each one who hears the word in Jesus' name. आणि प्रत्येकाला तू आशीर्वाद दे येशूच्या नावामध्ये. आमेन. आमेन. Amen. That's great. Now, today we come to the major prophets. आणि आता आजचा शास्त्राभ्यास आपण जुन्या कराराचे पवित्र शास्त्राचे जे 4 भाग पाडलेले आहेत. पहिला भाग मोशेचे ग्रंथपंचक 5 पुस्तकं, दुसरा भाग यहुदी लोकांचा इतिहास 12 पुस्तकं, तिसरा भाग काव्याची किंवा शहाणपणाची पुस्तकं 5 पुस्तकं आणि आता चौथ्या भागाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चौथा भाग आहे संदेष्टांचा. आमेन. And that's Isaiah, Jeremiah, Ezekiel, and Daniel. आणि या संदेष्टांच्या भागामध्ये 2 भाग आहेत. मोठे संदेष्टे आणि लहान संदेष्टे. संदेष्टांची एकूण पुस्तकं आहेत 17. त्यामध्ये 5 मोठे संदेष्टे आहेत, 12 छोटे संदेष्टे आहेत. 5 मोठे संदेष्टे कोणकोणते आहेत? यशया, इर्मया, विलापगीत, यहेजकेल आणि दानिएल. आमेन. When I was a very young Christian, a teenager, ज्या वेळेला मी तरुण होतो ख्रिस्ती जीवनामध्ये, त्यावेळी in my school, our headmaster read to us from the book of Isaiah. आमचे जे मुख्याध्यापक होते त्यांनी यशयाच्या ग्रंथामधून काही गोष्टी आम्हाला वाचून दाखवल्या. And this was from Isaiah chapter 53. आणि यशयाचा ग्रंथ याच्या 53व्या अध्यायातून आमच्या हेडमास्टरांनी काही वचनं आम्हाला वाचून दाखवली. Some verses from verse 5. आणि ती वचनं यशयाचा ग्रंथ याचा 53वा अध्याय आणि 5व्या वचनापासून पुढची होती. He was punished to make us whole again. His wounds have healed us. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आमेन. And he told us that this was written about 700 or 800 years before Jesus died on the cross. आणि आमच्या हेडमास्टरनी त्यानंतर आम्हाला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्यापूर्वी जवळजवळ 700-800 वर्षापूर्वी यशया संदेष्टाने या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. आमेन. And I was amazed at what it said in verse 9. It said he was given a grave with those who were evil, but his body was buried in the tomb of a rich man. आणि 9व्या वचनामध्ये 53व्या अध्यायाचे आम्ही पाहतो की त्याला दुर्जनांबरोबर त्याला पुरण्यात आले आणि त्याला नवीन कबर देण्यात आली. आणि या गोष्टी इतक्या वर्षापूर्वी लिहिण्यात आला याचं मला खूपच आश्चर्य वाटलं. How did Isaiah know that Jesus would die with criminals but be buried in the tomb of a rich man, Joseph of Arimathea? आणि मला फार आश्चर्य वाटलं की यशया संदेष्टाला 700-800 वर्षापूर्वी हे कसं काय माहित झालं की प्रभू येशू ख्रिस्ताला दुर्जनांच्या बरोबर त्याला ठार मारण्यात येईल आणि त्याला श्रीमंतांची कबर प्राप्त होईल आणि त्याला श्रीमंताच्या कबरेमध्ये पुरण्यात येईल. हे कसं काय त्याला समजलं याचं मला खूप आश्चर्य वाटलं. And I went home and
I got my Bible and I read Isaiah and I was so excited. आणि मग मी घरी गेल्यानंतर काय केलं, मी माझं बायबल घेतलं आणि मग यशायाच्या ग्रंथामधून अनेक गोष्टी वाचून काढल्या आणि ते सगळ्या वाचल्यानंतर मी खूप उत्तेजित झालो. आमेन. It convinced me that the Bible is the word of God and it's true. आणि मग मला खात्री पटली की पवित्र शास्त्र हे देवाचं वचन आहे आणि ते सत्य आहे. आमेन. Now I'm going to share my screen with you and show you some more wonderful things about these prophets. आता या संदेष्टांविषयी काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. Now we're up to the four major prophets. If you can see that picture, it shows you that we've looked at the five books of Moses, Genesis to Deuteronomy. या ठिकाणी लायब्ररी किंवा ग्रंथालय दिसतं. त्या ठिकाणी आपण मोठे ग्रंथपंचक त्यामधील 5 पुस्तकं पाहतो. आमेन. And we've looked at the history books, Joshua to Esther. आणि यहोशवा ते एस्तर, यहुदी लोकांचा इतिहास, ही 12 पुस्तकं आम्हाला या ठिकाणी दिसतात. And the wisdom books, Job to the Song of Solomon. योबापासून गीतरत्नांपर्यंत काव्याची किंवा शहाणपणाची 5 पुस्तकं या ठिकाणी आम्हाला दिसतात. Now today we're looking at Isaiah, Jeremiah, and Lamentations is written by Jeremiah as well, Ezekiel and Daniel. आता आपण आज संदेष्टांच्या पुस्तकांविषयी पाहणार आहोत आणि त्यामध्ये 5 मोठे संदेष्टे, 12 लहान संदेष्टे. 5 मोठ्या संदेष्टापैकी यशया, इर्मयाने केलेलं विलाप गीत आणि यहेजकेल आणि दानियल अशी हे संदेष्टांची 5 पुस्तकं आज आपण पाहणार आहोत. आमेन. Amen. They're called major prophets because they're longer than the smaller ones, the minor prophets. आणि त्यांना मोठे संदेष्टे म्हटलेले आहेत कारण त्यांनी जास्त प्रमाणात जास्त पानांचं लेखन केलेलं आहे आणि लहान संदेष्टांनी कमी पानांचं लेखन केलेलं आहे. 1 अध्याय, 3 अध्याय, 5 अध्याय. म्हणजे मोठे संदेष्टे हे महान होते आणि लहान संदेष्टे हे महान नव्हते, त्यांना काय महत्व नव्हतं असा त्याचा अर्थ नाही. ज्यांनी जास्त प्रमाणात लेखन केलं त्यांना आम्ही मोठे संदेष्टे म्हणतो. ज्यांनी कमी प्रमाणात लेखन केलं त्यांना आम्ही लहान संदेष्टे म्हणतो. आमेन. And the message of Isaiah, he preached judgment and comfort for the nation of Israel. यशया इस्रायल राष्ट्रासाठी न्याय आणि सांत्वनाचा प्रचार करताना आम्हाला दिसतो. आमेन. And he said, a king is going to come who will rule Israel and the nations, but he'll be very just, fair, and bring peace. आणि तो येणाऱ्या राजाविषयी बोलतो जो राजा इस्रायल आणि राष्ट्रांचा न्याय करील आणि शांततेत राज्य करील. आमेन. And this man who will come, he'll perfectly keep the law and he'll bear the people's sins on himself. तो देवाच्या एका विशेष सेवकाची देखील अपेक्षा करतो जो सेवक नियमशास्त्राचे उत्तम प्रकारे पालन करेल आणि लोकांची पाप सहन करेल किंवा नष्ट करेल. आमेन. The name Isaiah means God is salvation. यशया या नावाचा अर्थ देव तारण आहे. आमेन. And some people call Isaiah the Bible in miniature. It's a small version of the whole Bible. पवित्र शास्त्रामध्ये
आम्हाला माहित आहे एकंदर 66 पुस्तकं आहेत आणि यशयाच्या ग्रंथामध्ये 66 अध्याय आहेत. म्हणून बरेचसे पवित्र शास्त्राचे अभ्यासक यशयाच्या ग्रंथाला मिनी बायबल असं संबोधतात किंवा म्हणतात, कारण त्यामध्ये देखील 66 अध्याय आहेत. आमेन. And the first 39 chapters of Isaiah are like the first 39 books in the Bible, which make up the Old Testament. आता पवित्र शास्त्रामध्ये 66 पुस्तकं आहेत. त्यामधील पहिली 39 पुस्तकं जुन्या कराराची आहेत. आता यशयाच्या ग्रंथामध्ये देखील 66 अध्याय आहेत आणि त्यापैकी पहिले 39 अध्याय त्याचा जो विषय आहे तो विषय हा आहे. आमेन. And they talk a lot about judgment in the first 39 chapters. यशयाच्या पहिल्या 39 अध्यायामध्ये देवाच्या न्यायाविषयीच्या बऱ्याचशा गोष्टी आमच्या वाचनात येतात. आमेन. But then when you come to the last 27 chapters, and they are like the 27 books of the New Testament, it's hope. It's full of hope. आता नव्या कराराची 27 पुस्तकं आहेत. त्याप्रमाणे यशयाच्या ग्रंथामधील शेवटचे जे 27 अध्याय आहेत त्यांचा विषय मात्र थोडासा वेगळा आहे. हे 27 अध्याय आम्हाला आशेविषयीचा संदेश देतात. आमेन. And Isaiah lived mainly in Jerusalem. यशया हा मुख्यत्वे येरुशलेम विषयी संदेश देतो किंवा भाष्य करतो. आमेन. And in his book, he mentions the word salvation about 26 times. यशयाच्या 66 अध्यायामध्ये आम्हाला 26 वेळा तारण हा शब्द आढळून येतो. 26 वेळा यशया तारण या शब्दाचा उल्लेख करतो. आमेन. And there's a beautiful verse at the beginning of Isaiah. आणि यशयाच्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच एक अत्यंत उत्तम असं वचन आम्हाला आढळतं. It says that even though your sins are red, like blood or like something red, they're going to be white and clean, washed away. आणि त्या ठिकाणी आम्ही वाचतो, जरी तुमची पापे रक्तासारखी लाल असतील तरी ती परमेश्वर बर्फासारखी शुद्ध करेल. तुमच्या पापांची परमेश्वर क्षमा करेल असं यशयाच्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच आमच्या वाचनात येतं. आमेन. People call the book of Isaiah the prophet of the Son because he talks a lot about Jesus, the Son, the great Messiah. पवित्र शास्त्राचे अभ्यासक यशयाला पुत्राचा संदेष्टा असं समजतात किंवा असं मानतात, कारण यशयानं देवाच्या पुत्रासंबंधी, प्रभू येशू ख्रिस्तासंबंधी बरीच भविष्यवाणी आपल्या ग्रंथामध्ये केलेली आम्हाला आढळते. आमेन. And he comes, this is what the Lord says in Isaiah 53 verse 10. This is God the Father says, it was my plan to crush him and cause him to suffer. I made his life an offering to pay for sin, but he will see all his children after him. In fact, he will continue to live. I'll bring about my plan through him. यशया 53:10 मध्ये आम्ही वाचतो, परमेश्वर म्हणतो, त्याला चिरडून त्याला त्रास देण्याची माझी योजना होती. मी पापासाठी त्याचा जीव दिला, पण तो त्याच्या मागे त्याची सर्व
मुले पाहिल किंबहुना तो जगत राहील, त्याच्या माध्यमातून मी माझी योजना पूर्ण करेन. आमेन. And I hope you notice it says, although he's going to die and suffer, he'll see his children after him. आणि त्या वचनामध्ये आम्ही वाचतो की तो मृत्यू पावेल, पण आपल्या मृत्यूनंतर तो आपली संतती किंवा आपली लेकर पाहिल. आमेन. He'll continue to live resurrected life. आणि म्हणून तुम्ही देखील मरणानंतर पुनरुत्थित जीवन जगू शकाल. मरणानंतर देखील तुम्ही जिवंत राहू शकाल. आमेन. Amen. Then we come, after the resurrection, we come to the wonderful prophet of the Father. We've talked about the Son, now it's the Father, the prophet of the Father, Jeremiah. आता मोठे संदेष्टे जे 5 आहेत त्यापैकी दुसरा संदेष्टा इर्मया, त्याला पित्याचा संदेष्टा असं पवित्र शास्त्राचे अभ्यासक मानतात. आमेन. Amen. I really like the book of Jeremiah. आणि इर्मयाचा ग्रंथ मला खरोखर खूप आवडतो. Let me tell you a story. It was my wife's birthday some time ago. आणि काही काळापूर्वी माझ्या पत्नीचा वाढदिवस होता. त्यावेळची एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. And I wondered what to give her as a birthday present. आणि मग माझ्या पत्नीच्या वाढदिवसासाठी तिला वाढदिवसाची कुठली भेट वस्तू द्यावी याचा मी विचार करत होतो. And I went into a Christian bookshop and I saw in the corner of the shop a bag, and it was this bag, and it said 29/11, and my wife's birthday is on the 29th of the 11th month, 29th of November. आणि मग मी एका ख्रिस्ती पुस्तकाच्या दुकानात गेलो आणि त्या ठिकाणी एक बॅग मला मिळाली. त्यावर 29/11 असं छापलेलं होतं. But when I went up close, it actually said, it's so small, but it said Jeremiah chapter 29:11, and it says hope and future. त्या बॅगेवर 29/11 असं लिहिलं होतं आणि मी जवळ जाऊन आणि तिथं काय लिहिलंय का ते वाचण्याचा प्रयत्न केला आणि तिथं खाली छोट्या अक्षरामध्ये काय लिहिलं होतं, इर्मयाचा ग्रंथ याचा 29वा अध्याय आणि 11वं वचन. And this is the Father heart of God in Jeremiah 29:11. आणि या ठिकाणी इर्मयाच्या 29व्या अध्यायाच्या 11 वचनामध्ये आम्हाला देव पित्यासंबंधी काही गोष्टी आढळतात. आमेन. I'll read it in English, 29:11. I know the plans I have for you, announces the Lord. I want you to enjoy success. I do not plan to harm you. I will give you hope for the years to come. इर्मयाचा ग्रंथ याचा 29वा अध्याय आणि 11 वचन. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. आमेन. Amen. It reminds me of the story of the prodigal son in Luke's Gospel, chapter 15. आणि हे वचन मला लुकाच्या शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये असलेल्या उधळ्या पुत्राच्या गोष्टीची आठवण करून देते. आमेन. The father is wanting his son to come back home to him. आणि
या पित्याला आपल्या घरातून निघून गेलेल्या मुलाविषयी नेहमीच वाटत असतं की त्यानं पुन्हा आपल्या घरी आपल्या बापाकडे परत यावं. आमेन. God's got good plans for your life. I want you to believe that today. God's got good plans for each one of you. आणि तुम्हा प्रत्येकाच्या जीवनासंबंधी देवाची एक महान योजना आहे किंवा संकल्प आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आमेन. And it says in Jeremiah chapter 3, verse 4, you call me your father or your long lost friend. इर्मया 3:4 मध्ये आम्ही वाचतो, तू मला तुझा बाप म्हणा किंवा तुझा लांबून ठरवलेला मित्र म्हणा. And Jeremiah is all about, he was weeping over the sins of the people. इर्मयाला रडणारा संदेष्टा असं पवित्र शास्त्राचे अभ्यासक म्हणतात, कारण त्यानं यरुशलेमेविषयी, यहुदी लोकांविषयी जे संदेश दिले ते अत्यंत शोक करत, जणू काही रडत रडत दिलेले आम्ही पाहतो. आमेन. He knew that the people would go into exile or captivity because of their sins. आणि इस्रायल लोकांनी, यहुदी लोकांनी देवाच्या विरुद्ध पाप केल्यामुळं, देवाचं आज्ञापालन न केल्यामुळं देव त्यांना 70 वर्ष परराष्ट्रीयांच्या बाबेलॉनच्या किंवा बाबेलच्या बंदिवासात पाठवेल अशी भविष्यवाणी इर्मयानं केलेली आम्ही पाहतो. आमेन. And people called him the weeping prophet because he cried over the people. He was so concerned for them. आणि इर्मयाला रडणारा संदेष्टा, शोक करणारा संदेष्टा असं म्हटलं जातं, कारण इस्रायलाच्या विषयी, यहुदी लोकांविषयी, त्यांच्या भविष्याविषयीचे संदेश इर्मयानं स्वतः रडत रडत सांगितले किंवा शोक करत सांगितले असं आम्हाला इर्मयाच्या ग्रंथामध्ये वाचावयास मिळतं. आमेन. And he's like a picture of the Lord Jesus, who, when he came to Jerusalem, he wept over Jerusalem because of his love for them and concern for them. आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा हा स्वभाव पाहतो. ज्या वेळेला वधस्तंभावर जाण्यापूर्वी तो यरुशलेमेमध्ये आला, त्यावेळेला यरुशलेमेकडे पाहून तो रडला, कारण येशू ख्रिस्ताची यरुशलेमेवर प्रीती होती, यहुदी लोकांवर प्रीती होती. आणि म्हणून इर्मया हा जसा रडणारा संदेष्टा होता, तसा प्रभू येशू ख्रिस्त हा देखील रडणारा देवाचा पुत्र, शोक करणारा देवाचा पुत्र आम्हाला दिसतो. आमेन. And when you read the book of Lamentations, you find more pictures about the Lord Jesus there. आता इर्मयानंच लिहिलेल्या पुढच्या पुस्तकामध्ये, विलाप गीतामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आणखीन काही गोष्टी पाहतो. आमेन. Jeremiah says in Lamentations, the people laugh at me, they make fun of me. आणि विलाप गीतामध्ये इर्मया म्हणतो की लोक माझी चेष्टा करतात, माझ्या विरुद्ध बोलतात. And of course, that happened when Jesus went to the cross. आणि तशाच प्रकारचा अनुभव प्रभू येशू ख्रिस्ताला देखील वधस्तंभावर आलेला आम्ही नव्या करारामध्ये पाहतो. But in Jeremiah says in Lamentations chapter 3, verse 23, his great love is new every morning. Lord, how faithful you are. इर्मयाचा ग्रंथ याचा 3रा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. इर्मया 3:20,
इस्रायलाच्या घराण्या बायको बेईमान होऊन आपल्या पतीस सोडते, तसे तुम्ही मजशी बेईमान झाला आहात, असे परमेश्वर म्हणतो. Great is your faithfulness. आणि माफ करा, विलाप गीत याचा 3रा अध्याय आणि 20वा वचन. विलाप गीत याचा 3रा अध्याय आणि 20वा वचन. And then we have 22वा वचन. आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. परमेश्वराची दया रोज सकाळी नवी होते. आमेन. Amen. Then we have the prophet of the Holy Spirit, and that's Ezekiel. आता मोठ्या संदेष्टांपैकी चौथं जे पुस्तक आहे ते यहेजकेल संदेष्टाचं आहे. त्याला पवित्र आत्म्याचा संदेष्टा असं म्हणण्यात येतं. आमेन. Ezekiel has a vision of a valley full of bones. आणि यहेजकेलाच्या 37व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की परमेश्वरानं त्याला दर्शन दिलं आणि त्या दर्शनामध्ये त्यानं शुष्क अस्थींचं खोरं किंवा शुष्क वाळलेल्या हाडांचं खोरं पाहिलं. आमेन. And God says, that's my people Israel. They're just like dead bones. आणि देव म्हणाला, माझे लोक जे यहुदी लोक आहेत, इस्रायल लोक आहेत, ते जणू काही शुष्क किंवा वाळलेल्या हाडांप्रमाणे आहेत. आमेन. But my spirit will come and bring them to life again. पण ज्या वेळेला मी माझा आत्मा पाठवेन त्यावेळेला ही शुष्क हाड जिवंत होतील. आमेन. Now, isn't that wonderful that the Holy Spirit can bring you to life again? आणि हे किती अद्भुत आहे की पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये जे काही मेलेलं आहे, मृत आहे, शुष्क आहे, त्यामध्ये कार्य करतो आणि त्या गोष्टी जणू काय जिवंत करतो. आमेन. If you feel dead today, ask God to fill you with His Holy Spirit and you'll come alive inside. आणि तुमच्या मध्ये काही मृत असेल असं तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही परमेश्वराकडे पवित्र आत्मा मागा. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हामध्ये कार्य करेल आणि तुमच्यामध्ये जे काही मृत असेल, मेलेलं असेल, शुष्क असेल, वाळलेलं असेल, निष्क्रिय असेल, ते पुन्हा पवित्र आत्मा जिवंत करेल. आमेन. I was reading a book one day about this preacher, and he was suddenly filled with the love of God, filled with the Holy Spirit. आणि मी एकदा एक पुस्तक वाचत होतो, त्यामधील एक देवाचा सेवक आणि तो पवित्र आत्म्याने भरलेला असे आणि पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन, प्रीतीने पूर्ण होऊन तो संदेश देत असे. And I felt as if the words jumped out of the book into me, and I was filled with joy, filled with the love of God, and filled with the Holy Spirit also. आणि ज्या वेळेला अशा प्रकारच्या सेवकांचा संदेश मी ऐकला, त्यावेळेला तो संदेशच नव्हे तर पवित्र आत्मा त्या संदेशामधून, देवाच्या वचनामधून माझ्यावर उतरून आला. मी देखील पवित्र आत्म्याने भरलो, मी देखील देवाच्या प्रीतीने भरलो आणि असा मला अनुभव आला. आमेन. The Holy Spirit is wonderful. पवित्र आत्मा हा अद्भुत देव आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा. And there's a picture, somebody has painted a picture of Ezekiel having this vision of all these dead bones, and he's saying, dead bones, live, live. आणि या ठिकाणी यहेजकेलाच्या 37व्या अध्यायामध्ये परमेश्वरानं शुष्क अस्थींची, वाळलेल्या हाडांचं जे कोरं त्यांना दरी दाखवली, त्याचं चित्र तुम्ही पाहत आहात. आणि परमेश्वरानं त्या यहेजकेलाला सांगितलं की त्या अस्थींना संदेश दे की उठा आणि जिवंत व्हा. And you can read about that in Ezekiel chapter 37. आणि यहेजकेलाच्या 37व्या अध्यायामध्ये या सर्व गोष्टींविषयी तुम्ही वाचू शकता.
And Ezekiel has a vision and he sees that the temple in Jerusalem is going to be destroyed. परमेश्वरानं यहेस केलेला संदेश दिला किंवा त्याला दृष्टांत दिला आणि यहेस केल्यानं यरुशलेमेमध्ये असलेलं परमेश्वराचं मंदिर उद्ध्वस्त होताना पाहिलं आणि म्हणून त्यानं संदेश दिला की येणाऱ्या वर्षामध्ये शत्रू येईल, यरुशलेमेवर हल्ला करेल, यरुशलेमेला वेढा घालेल आणि यरुशलेमेमध्ये असलेलं पवित्र मंदिर उद्ध्वस्त करेल. आमेन. And although God will bring judgment, he'll also give hope. आणि ज्या वेळेला देव लोकांचा न्याय करतो त्यावेळेला तो फक्त न्याय करत नाही, त्या न्यायामधूनच देव लोकांना एक आशा देतो भविष्य काळासाठीची. आमेन. And then we come to Daniel, the prophet of the future. आणि मग मोठ्या संदेशाचं 5वा पुस्तक म्हणजे दानिएलाचा ग्रंथ. आणि हा दानिएल म्हणजे भविष्य काळातील गोष्टींविषयी दानिएलच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो. आमेन. Daniel is a collection of stories and visions that give us hope that God's kingdom will eventually conquer violent world governments. And you know, there's that story, of course, about the Daniel in the lion's den. आणि दानिएलाची कथा आणि दृष्टांताचा हा संग्रह आहे, ज्यातून आम्हाला दिसून येतं की देवाचं राज्य हे जागतिक सरकारांवर विजय मिळवेल आणि सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलाचा देवानं कसा बचाव केला याची देखील कथा या दानिएलाच्या ग्रंथामध्ये आम्हाला वाचावयास मिळते. आमेन. Amen. And you know, it's a wonderful thing that the story of Daniel in the lion's den, it's actually a picture of the Lord Jesus. आणि दानिएल जसा सिंहाच्या गुहेमध्ये टाकला गेला तसाच प्रभू येशू ख्रिस्त देखील आम्हाला त्याच अनुभवातून जाताना दिसतो. आमेन. Daniel, because he stands for truth, is thrown into the lion's den. दानिएलानं सत्य बोलल्यामुळे राजानं दानिएलाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं. आमेन. But the lions cannot harm him. परंतु ते भुकेलेले सिंह देखील दानिएलाला काही इजा करू शकले नाहीत. And eventually they bring Daniel out of the lion's den and he's not even scratched at all, not hurt at all. आणि सिंहाने दानिएलाला स्पर्श देखील केला नाही. सिंहाच्या गुहेतून दानिएल सुखरूपपणे बाहेर आला. And you know, the people who wanted him to be thrown into the lion's den, they were thrown in and the lions jumped on them and ate them. आणि मग ज्या लोकांनी दानिएलाला सिंहाच्या गुहेत फेकलेलं होतं त्या लोकांना नंतर राजानं सिंहाच्या गुहेत फेकलं आणि त्या लोकांचा सिंहाने गुहेत फेकल्या फडशा पाडला, त्यांना खाऊन टाकलं. आमेन. Think of it like this. The Lord Jesus went to the cross for truth, for bearing our sins. आणि दानिएलाप्रमाणेच प्रभू येशू ख्रिस्तानं सत्य लोकांना कथन केल्यामुळं मानवाच्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळला गेलेला आम्ही पाहतो. आमेन. And Satan and all his devils couldn't harm Jesus. परंतु वधस्तंभावर असताना देखील सैतान दुष्टात्मे प्रभू येशू ख्रिस्ताला इजा करू शकले नाहीत, हे देखील आम्हाला दिसून येते. आमेन. And after 3 days, the Lord Jesus comes out from the grave. He's alive. He's victorious over death.
आणि मग तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा जिवंत झाला, त्याचं पुनरुत्थान झालं. आजही तो जिवंत आहे आणि तो विजयी प्रभू आहे, ज्यानं पापावर, मरणावर, नरकावर, सैतानावर विजय मिळवलेला आहे. आमेन. And it says in the New Testament that by his death, he destroyed him that had the power of death, that is, the devil. आणि नव्या करारामध्ये आम्ही वाचतो, पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या मरणाद्वारे सैतानावर विजय मिळवला, मरणाचं सामर्थ्य नाहीस केलं आणि मरणावर देखील विजय मिळवला. आमेन. Everyone who believes now can be free from the devil's power forever. आणि आज जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर, त्याच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवतो, त्याला सैतानाच्या आणि दुष्टात्म्यांच्या सामर्थ्यापासून सुटका मिळते, मुक्तता मिळते. आमेन. I had a missionary friend who went to a village in the Congo. माझा एक मिशनरी मित्र आहे, तो काँगो देशामधील एका खेड्यामध्ये गेला होता. He went with his wife and two young daughters to preach the gospel. आणि काँगो देशामधील एका खेड्यामध्ये आपल्या पत्नीसह आणि आपल्या 2 मुलीसह हा मिशनरी स्वार्थ प्रसार करण्यासाठी गेलेला होता. But the people in the village, they didn't want to know, they weren't interested. परंतु खेड्याच्या लोकांना स्वार्थेमध्ये, येशू ख्रिस्तामध्ये काही रस नव्हता. And the missionary said, well, is there somewhere we can sleep tonight because darkness was coming? आणि मग संध्याकाळ झाली, रात्र पडायला लागली. त्यावेळेला या मिशनऱ्याने गावकऱ्यांना विचारलं की आम्हाला रात्री वस्तीसाठी झोपण्यासाठी एखादी सुरक्षित जागा मिळू शकेल काय? And there was like a covered area in the middle of the village where they would have their marketplace and it would keep the rain off you. So the missionary and his family, they went to sleep underneath this covering. आणि त्या खेडेगावामधील जे मध्यवर्ती ठिकाण होतं ते आठवड्याच्या बाजाराचं होतं आणि तिथं एक तंबू मारलेला होता आणि वरती त्याला कव्हर होतं कापडाचं. आणि मग त्या तंबूमध्ये हे मिशनरी, त्याची पत्नी आणि मुली आश्रयाला गेलेत रात्री झोपण्यासाठी. आमेन. And the two little girls went to sleep, but then it started to rain and rain and rain. आणि त्या 2 मुली झोपी गेल्या, पण रात्री अचानकपणे पावसाला सुरुवात झाली, धो-धो पाऊस पडायला लागला. A real big storm. आणि मोठं वादळ त्या खेडेगावामध्ये आलं. And the missionary, they rebuked the rain because they said that's what Jesus did. They said, rain, stop in Jesus' name. आणि मोठं वादळ झालं. पाऊस सुरू झाल्यावर या मिशनऱ्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणेच पावसाला आणि वादळाला धमकावलं आणि थांबण्याची आज्ञा केली. But the rain didn't stop. It kept on all night long. परंतु पाऊस काय थांबला नाही, रात्रभर पाऊस पडत राहिला. But just as the new day came, the rain stopped and the sun came out. सकाळ झाली, पाऊस थांबला आणि सूर्यप्रकाश आला. And the people in the village gathered round and they said, you're still alive. आणि मग खेड्यातले सगळे लोक तिथं मध्ये जमा झाले आणि ते म्हणायला लागले, एवढा पाऊस पडला, वादळ आलं, तरी तुम्ही अजून कसं काय जिवंत आहात? And the missionary said, what do you mean we're still alive? Why? आणि मग मिशनरीने विचारलं, तुम्ही असं का म्हणता, तुम्ही अजून कसं काय जिवंत आहात? हा प्रश्न तुम्ही कसं का विचारता? He said, well, the lions come at night and they sometimes steal our children and they come into the center of the village. So your God must be very great to protect you. गावकरी म्हणाले की बरेच वेळेला
आमच्या लेकरांना रात्री सिंह येतात आणि पळवून नेतात आणि तुम्ही जिथं झोपला होता तिथं वारंवार रात्रीचे सिंह येतात आणि तिथं काय कोण झोपलेला असेल कोण असेल त्यांना ते ठार करतात. And then the तुमचा mission, देव खरोखरच महान आहे ज्यानं तुमचं संरक्षण केलं, असंही गावकरी त्या मिशनऱ्यांना म्हणाले. then the missionary, they preached the gospel to the villagers, and all the people wanted to follow Jesus because they saw a miracle had happened and God had quietened and silenced the lions. आणि मग या मिशनऱ्यांनी गावकऱ्यांना सुवार्ता सांगितली. सर्व गावातील लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला आणि जसं दानिएलाला सिंहाच्या गुहेतून देवाला वाचवलं त्याप्रमाणे खेडेगावातील लोकांनाही वाटलं की या मिशनऱ्यांच्या देवानंच यांना वाचवलेलं आहे. म्हणून मिशनऱ्यांच्या देवावर येशूवर गावकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांना तारण प्राप्त झालं. आमेन. God is wonderful. He can do anything. आमचा देव अद्भुत आहे. तो कोणताही चमत्कार करण्यासाठी सज्ज आहे. आमेन. We can find Jesus in every book of the Bible. पवित्र शास्त्राच्या प्रत्येक पुस्तकामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घडतं. It says in Revelation 21 verse 5, I make all things new. प्रगटीकरणाच्या 21व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी सर्व गोष्टी नवीन करतो. In Isaiah 53, we saw that everything is based upon the death and resurrection of the Lord Jesus. That's the foundation. यशायाच्या 53व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की तारणाविषयीच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतात आणि तो जणू काय पाया असलेला आम्हाला दिसतो. And then when we come to Jeremiah, there's a wonderful promise in Jeremiah chapter 31 verse 33 that God will put his law into our hearts and into our minds. इर्मया 31-33 मध्ये आम्ही वाचतो की देव त्यांच्या अंतःकरणात आणि मनात एक नवीन कायदा किंवा नवीन नियम प्रस्थापित करेल किंवा घालेल. आमेन. God can change your mind and God can change your heart. देव तुमचं मन बदलू शकतो, तुमचे विचार बदलू शकतो, तुमचं अंतःकरण देखील बदलू शकतो. आमेन. And then you come to Ezekiel. Lamentations says, great, his love is new every morning. Lord, how faithful you are. आणि विलाप गीताच्या 3ऱ्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराची प्रेमदया दररोज सकाळी आम्हाला नव्याने अनुभवास येते. So परमेश्वर we've got हा a new विश्वासू law. परमेश्वर आहे. We've got a new law in our hearts and in our minds. And every morning we've got a new love from God. परमेश्वर त्याचे नियम आमच्या हृदयावर आमच्या अंतःकरणामध्ये घालतो आणि दररोज सकाळी परमेश्वराच्या प्रीतीचा, दयेचा, त्याच्या कृपेचा आम्हाला नव्याने अनुभव येतो. आमेन. And then in Ezekiel, it says, I'll give you a new heart and a new spirit, but I'll also put my spirit within you. यहेजकेलाच्या 36व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला नवीन हृदय देईन, नवीन आत्मा देईन आणि मी माझा आत्मा तुमच्यामध्ये घालेन. आमेन. Oh, that's wonderful what God can do in your life. देव तुम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये या अद्भुत गोष्टी करू इच्छितो. Then it says in Daniel, at the end of time, some will rise up to life that will never end. They'll have new
bodies. There'll be new people with new bodies. दानिएलच्या 12व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो की अनंत काळच्या जीवनासाठी काही लोक उठतील आणि त्यांना नवीन शरीरे प्राप्त होतील आणि त्या कधीही नंतर ते मरणार नाहीत. ते अनंत कालासाठी जिवंत राहतील. आमेन. God wants to make everything about you completely new. तुम्हा मधील प्रत्येक गोष्ट देवाला नवीन करायची आहे. आमेन. And then even then God's going to make a new heaven and a new earth. Like it says at the end of Isaiah, and it says at the end of the New Testament in Revelation 21, I make a new heaven and a new earth. There'll be a new Jerusalem. आणि यशयाच्या आणि प्रगटीकरणाच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो की देव नवीन स्वर्ग, नवीन पृथ्वी आणि नवीन यरुशलेम यांची रचना करणार आहे. आमेन. God's got a wonderful plan for your life, for the church, for his people. We're going to live with him forever in the new world, totally new. No more sin. देवाची तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मंडळीसाठी अद्भुत योजना आहे. देव तुम्हाला त्याच्याजवळ सदैव राहण्यासाठी आमंत्रण करत आहे आणि जे येशूवर, त्याच्या वधस्तंभावर विश्वास ठेवणारे आहेत, ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे, ते नेहमी नवीन पृथ्वीवर, नवीन स्वर्गामध्ये, नवीन यरुशलेमेमध्ये प्रभू येशू बरोबर राहतील, देवाबरोबर राहतील, सार्वकालिकतेमध्ये राहतील, जिथं पाप असणार नाही, जिथं शाप असणार नाही, जिथं अश्रू असणार नाहीत, जिथं दुःख असणार नाही, अशा आनंदाच्या जागी अनंत काळासाठी देवाबरोबर ते वास्तव्य करतील. आमेन. No more sickness, no more sin, no more Satan. त्या ठिकाणी पाप असणार नाही, त्या ठिकाणी आजार असणार नाहीत, त्या ठिकाणी शैतान असणार नाहीत, कोणतंही दुःख असणार नाही, त्रास असणार नाही, अडचणी असणार नाहीत. केवळ आनंद असेल, शांती असेल आणि देवाची सहभागिता असेल. आमेन. I think it's so exciting what God's got in store for you. Hallelujah. आणि देव या सर्व गोष्टी आम्हाला ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला आम्ही किती उत्तेजित होतो की देवानं या सर्व गोष्टी तुमच्यासाठी, माझ्यासाठी, त्याच्या लेकरांसाठी तयार केलेल्या आहेत. आमेन. Let me just pray to finish with. आता आपण प्रार्थना करूया आणि आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाची सांगता करूया. Thank you for your word, Lord. प्रभू, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. It's so full of power and so wonderful. प्रभू, तुझं वचन किती अद्भुत आहे, ते किती सामर्थ्यशाली आहे. Bless it to every heart today and everyone who hears it, we pray. आज ज्यानी ज्यानी तुझं वचन ऐकलेलं आहे अशा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. We pray in the name of Jesus. Amen. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐकत्या. आमेन. आमेन. Amen. Thank you, brother. Thank you. Thank you, Pastor. What is the homework? Now, if you can look up some of these references, I've sent the notes to Pastor Prabhakar, and if you can check up on these different references to all the new things that God has for you. आणि तुम्हाला जे नोट्स पाठवलेले आहेत पास्टर प्रभाकर तुम्हाला ते देतील आणि त्यामध्ये सर्व ज्या नवीन गोष्टी आहेत त्यांची तुम्हाला यादी तयार करायची आहे. And then also, it would be really good if you could look at the notes and find out just a very brief summary of what each prophet was talking about. Only short, but Isaiah, Jeremiah, Ezekiel, and Daniel, what was the main thing they were talking about? आणि हे जे मोठे संदेष्टे आहेत त्या संदेष्टांच्या संदेशाविषयीची थोडक्यात माहिती
माझ्या नोट्स मध्ये आहे आणि ती तुम्ही वाचू शकता, त्याचा अभ्यास करू शकता. That's wonderful. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग या ठिकाणी आपण थांबवत आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत देव तुम्हाला आशीर्वादित करो. देव तुमचं संरक्षण करो. देव त्याच्या राज्यासाठी, त्याच्या गौरवासाठी तुम्हा प्रत्येकाचा उपयोग करून घेऊ. आमेन. आमेन. Amen. Thank you, Pastor. God bless you. See you next week. Thank you. Should I close it now? Yeah. Yeah. Goodbye, everybody. God bless you. हा, देव तुम्हाला आशीर्वाद देव. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटूया. थँक यू अँड गॉड ब्लेस यू. Amen.